नागपूर शहरात एका महिलेने काही वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे। रंजना नागपूरकर यांनी सांगितले की रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात त्यांच्या पोलीस असलेल्या पतीवर सूड बुद्धीने चौकशी लावण्यात आली। ही कारवाई त्यांच्या स्टेनो वामन तितरमारे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून अपील मंजूर करण्यासाठी लाखोंची मागणी करण्यात असल्याचा दावा त्यांनी केला। पैसे देऊनही काम न झाल्याने न्यायासाठी त्या विविध नेत्यांकडे गेल्या। माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या ओळखीने त्यांनी धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधल्याचे सांगितले। मुंडे यांनी 25 लाख रुपयांची मागणी केली आणि त्यापैकी 17 लाख रुपये परळी येथील निवासस्थानी दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे। मात्र वर्षभर उलटूनही काम न झाल्याने पैसे परत मागितल्यावर धमकी दिल्याचाही दावा त्यांनी केला। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि एकूण 22 लाख रुपये परत मिळावे अशी मागणी यावेळी रंजना नागपूरकर यांनी केली आहे। तुमचा परिचय देऊन पुरी कहाणी काय आहे सांगा मला। माझा रंजना प्रदीपराव नागपूरकर, मी एका पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आहे। माझा नवरा वेलतूर पोलीस स्टेशनला तैनाती असताना माझ्या नवऱ्यावर वामन बापूराव तितरमारे ह्यांनी सूडबुद्धीने रश्मी शुक्लाला हाताशी धरून माझ्या नवऱ्यावर खोटी विभागीय चौकशी लादलेली होती। ती विभागीय चौकशीचा आम्ही प्रत्येक ठिकाणी न्याय मागायला गेलो, आमच्या सगळीकडून फेटाळण्यात आली, कारण वामननी सगळीकडे आमची मंजूर होऊ दिली नाही। त्याच्यानंतर आम्ही होम डिपार्टमेंटला गेलो, आधीच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न खूप केला। त्याच्यानंतर एक आदेश झाला होता, दोषारोपाच्या मानाने दिलेली शिक्षा फार कठोर असून 2 वेतनवाढीची शिक्षा देऊन पूर्वरत कामावर सामावून घेतले। हा आदेश मंत्रालयात आल्यानंतर तो आदेश आज उद्या पास होईल म्हणून सुळे साहेबांच्या कालावधीत हा ऑर्डर झाला होता। सुळे त्यावेळेला सेक्रेटरी होते तिथे, म्हणजे त्यांचे PA होते साहेबांचे, होम डिपार्टमेंटचे जे साहेब होते त्यांनी आदेश केल्यानंतर तुमचा आदेश निघेल असं त्यांनी आम्हाला शब्द दिला होता। पण मंत्रालय 2012 पेटलं म्हणून आमच्याकडे कुठलाच कागद राहिलेला नाही, सगळं खाक झालं म्हणे जळून, आम्हाला कुठेच न्याय मिळाला नाही। म्हणून आमची मग ओळख झाली ऋषिकेश कदम यांच्यासोबत। पोल 6 ऋषिकेश कदम कक्ष अधिकारी यांनी सरळ भाषेत म्हटलं, टेबल हलवावं लागेल, तुम्हाला काही देवाणघेवाण करावी लागेल, पैशाची मागणी केली। आम्ही पहिले नाही म्हटलं, माझ्या नवऱ्याने स्पष्ट नाही म्हटलं, पण मी त्यांना एक स्त्री नवऱ्याचं भलं होईल, पेन्शन मिळेल, 97 पासून पगार मिळेल म्हणून मी नातेवाईकांकडून रडून मी भीक अक्षरशः गोळा करून पैसे त्याला 5 लाख दिले। 5 लाख दिल्यानंतर तो म्हणे मी तुम्हाला 10 मागितले होते म्हणे, परत 5 आणा तर सगळं करून देतो। 5 दिले नाही म्हणून मी पैशाची मागणी केली। माझ्या नवऱ्याला घेऊन गेली, त्याने शिवी घातली, पैसे मागितले म्हणून। अपील मंजूर केली नाही म्हणून माझ्या नवऱ्याला शिवी घातली। माझ्या नवऱ्याला शिवी घातल्याबरोबर माझा नवरा 10 तारखेला तिथून गाडीत बसला विदर्भ एक्सप्रेसनी, 11 तारखेला नागपूरला आला, 12 तारखेला 12 वाजता माझ्या नवऱ्याला स्ट्रोक आला, माझ्या नवऱ्यांची मृत्यू झाली। त्याच्यानंतर लढा द्यायला मी एकटी समर्थ राहिली। लगेच मग देशमुख साहेबांकडे गेली, साहेबांनी परत निकालात आणली तीच। अनिल देशमुख साहेब गृहमंत्री, त्यांच्याकडे राखड थंड व्हायचीच होती तर त्यांच्याकडे गेली। त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी परत खास बाब म्हणून पत्र लिहिलं, पण ऋषिकेश कदमनी ते सुद्धा मंजूर होऊ दिलं नाही। तिथून साहेबांचं पद गेलं, काही दिवसानंतरच पद गेलं। मग ते परत देशमुख साहेबांनी प्रयत्न केला माझ्यासाठी, पद गेल्यानंतर बेल झाल्यानंतर साहेबांची तेही पत्र माझ्याजवळ आहे। साहेब गेले, वळसे पाटलांना भेटले, तरी ऋषिकेश कदमनी माझी अपील लागू दिली नाही म्हणून आम्हाला धनंजय मुंडेंनी बळी भरीस पाडलं। 17 लाख रुपये घेतले, पैशाची मागणी केली, तिथेही आम्हाला न्याय मिळत नव्हता। आम्हाला कोणाला? धनंजय मुंडेला 17 लाख दिले, 8 लाख एक 9 लाख। भेट कशी झाली? अनिल देशमुखच्या मार्फत। कोण भेटून दिले माहिती? ते गायधनी आले होते ना, अमित गायधनी, ते सोबत आले। मुंडे साहेबांची ओबेराय समोर भेट घालून दिली, त्यांनी पैशाची सरळ मागणी केली, याच्याशिवाय काही पर्याय नाही। धनंजय मुंडे यांना आपण पैसे कुठे दिले? त्यांच्या घरी नेऊन दिले, कुठल्या घरी? परळीच्या घरी, बाहेर रस्त्यावरती त्यांनी ते उभेच होते। असं घर आहे, असं घर होतं, असा जिना आहे, जिन्याजवळ साहेब उभे ते, एकाकडे बायको उभी होती, त्यांची आई होती, त्यांचा चुलत भाऊ होता।
आणि हे पिता पुत्र होते. पिता पुत्रांनी 2 डबे 2 हातात घेतले होते. मग फसवणूक तुम्हाला मालूम झाली तर कसं मग पैसे मागायला गेले? पैसे मागायला गेलो आम्ही त्यांच्याकडे. आम्हाला माहीत झालं की आमचे काम होत नाही, आम्हाला आता पैसे वसूल करावे लागेल, लोकांचे द्यावे लागेल, ज्यांचे घेतले त्यांचे पैसे द्यावे लागेल. मागायला गेल्याबरोबर त्यांनी पिता पुत्रांनी साहेबांसमोर रिव्हॉल्वर लावली मला. कुणी रिव्हॉल्वर? कैलास फड आणि निखिल फड दोघंही बापले दोघंही बापाजवळ ते राहायचेच, ते ठेवायचेच. का बंद केलं? हां, ते राहतेच. त्यांच्या हवेत गोळीबार करणारे लोक आहो म्हणे आम्ही. आमच्याकडून किती लोकांना आम्ही राहतेच त्यांच्याजवळ. ते परवानाच होता त्यांचा. का धमकी का देत होते? जीवे मारून टाकू पैसे मागायला आले तर. तेव्हापासून आम्ही गेलो नाही पैसे मागायला. मग त्यानंतर आपण मनोज जरांगे पाटील यांच्याशी कशी काय- जर मनोज जरांगे पाटलांकडे माझी 2-3 लोक बीडचे होते, त्यांनी ओळख करून दिली. त्यांचं नाव काहीतरी गंगाधर भाऊ कुंटे म्हणून आहे. त्यांनी मला परिचय करून दिला आणि त्यांनी मला बोलवलं म्हणून तिथे मी गेली त्यांच्या घरापर्यंत. त्यांनी मला त्यांच्याकडनं न्याय मिळेल याची खात्री आली. मला वस्तुस्थिती विचारली, तुमचा कसा काय नागपूरचे मुख्यमंत्री असून तुम्हाला न्याय का मिळत नाही? तुम्ही ब्राह्मण जातीचे असून तुम्हाला न्याय का मिळत नाही? तुम्ही मूळ गावचे, तिथले जन्मस्थान तुमचं असून न्याय का मिळत नाही? तेव्हा सांगितलं की शोभाताई फडणवीस या माझ्या सर, ते गावचं सोडा, पण आम्ही मतदान करायला वर्धा रोडला जातो, आम्ही मतदान करतो त्यांच्या पक्षाला, पण ते तर सोडा, पण त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस, काकूही नाही म्हटलं, शोभाताई फडणवीस माझ्या वडिलांच्या नात्यात असून सुद्धा मला न्याय नाही मिळाला, तर अनेकांना काय न्याय मिळेल याची अपेक्षा काय करायची? जरांगे पाटील यांनी आपल्याला काय आश्वासन? आश्वासन मला दिलं, तुझं काम मी करून देईल, तुला अपीलही मंजूर करून देईल आणि पैसे तुझे पूर्ण पैसे वसूल करून देईल, हे शब्द दिले मला. आणि मला न्यायाची खात्री आहे, मला न्याय मिळेल. तुम्ही सीएमला भेटलं होतं? जाऊच देत नव्हते. CM पर्यंत पाटणकर साहेब आणि खदगावकर हे भेटूच देत नव्हते. मुंडेला नव्हते शिंदेत नव्हते. शिंदेकडे गेली, अजितदादांकडे पण गेली, कोणालाच भेटणं. त्यांचे PS भेटायचे. किती पैशाचा टोटल घोटाळा आहे? किती झाला रे? 17 आणि 5 22 लाख. मांग काय तुम्हाला? माझी मांग एकच आहे, माझे पैसे मला सुखरूप परत द्यावे. ऋषिकेश कदमनी पैसे त्यांनी पहिले घेतले आणि धनंजय मुंडेंनी सेकंड. धनंजय मुंडेकडून मला पैसे 17 लाख रुपये. आणि मला जो त्रास झाला, मानसिक त्रास, माझा 4 दिवस फिरायला, मी आजारी पडली, इकडे तिकडे वनवन भटकंती करते, मला सुखरूप माझे पैसे मला द्यावे आणि ऋषिकेश कदमनी आधी द्यावे, नाही तर त्याला नोकरीतून बडतर्फ करावं. ही जसा माझा नवरा केला, ॲक्शन त्याच्यावरही घ्यावी, त्याला नोकरीतून काढावं, अशी मी गव्हर्नमेंटला मागणी करते.